Hello dear students, today we are going to discuss basicity and acidity concept. ॲक्च्युली खूप अवघड अशी काही कन्सेप्ट ही अजिबात नाही आहे. फक्त समजून घेतलं की तुम्हाला व्यवस्थित लगेच लक्षात येईल. बघा, सुरुवात करण्याच्या आधी मी ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक हिंट देते. ओके, बघा, कुठल्याही ॲसिडमध्ये जो कॉमन रॅडिकल असतो किंवा कॉमन आयन असतो तो कुठला असतो रे? H+ आयन. कुठल्याही बेसमध्ये जो कॉमन आयन असतो तो OH- आयन. बघा, हां, आता आपण एकदम इझी करून सांगते तुम्हाला ॲसिडिटी आणि बेसिसिटी ही कन्सेप्ट. हां, ॲसिड आणि बेस हे दोन सबस्टन्सेस. ॲसिडमध्ये असतो कंपल्सरी H+ आयन, बेसमध्ये असतो कंपल्सरी OH- आयन. आलं इथंपर्यंत लक्षात? आता हा जो H+ आयन आहे यालाच आपण कॅटायन म्हणतो किंवा पॉझिटिव्ह आयन किंवा रॅडिकल, बरोबर, किंवा यालाच बेसिक रॅडिकल असं देखील म्हणतात. का बरं ह्या H+ला बेसिक रॅडिकल म्हणतात? आपण शिकलो आहे, मी हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलं आहे. थोडंसं सांगते बघा, आठवतं आहे का तुम्हाला की कोणताही जो ॲसिड आहे त्या ॲसिडमध्ये आपले H+ हे जसे कॉमन आयन असतात तसे या बेसमध्ये OH- आयन हे कंपल्सरी कॉमन असतात किंवा सेम असतात. मग जे वेगळे असतात बेसमध्ये ते असतात पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. इथं आपण कॅटायन किंवा इथं H+ हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन असं आपण म्हटलं आहे. सो ह्या पॉझिटिव्ह आयनलाच आपण बेसिक आयन असं म्हणतो की त्यालाच कॅटायन असं देखील म्हटलं जातं. आता बघा, ॲसिडमध्ये कॉमन आहे H+ आणि वेगळा आहे निगेटिव्ह चार्ज आयन. बेसमध्ये कॉमन आहे OH- आणि वेगळं कोण आहे? ॲनायन. ॲनायन त्याला म्हणतात जे मायनस किंवा निगेटिव्हली चार्ज्ड आहे त्याला निगेटिव्ह आयन किंवा त्यालाच ॲसिडिक रॅडिकल असं देखील म्हणतात. हां, सो ॲसिडमध्ये H+ सेम आहे, मायनस जो काही चार्ज असणारा आयन तो वेगळा असतो. म्हणून ॲसिडमध्ये जो वेगळा त्याला त्याला आपण बेसिक किंवा इथे ॲसिडिक म्हटलं. म्हणजे बेसमध्ये हा काय म्हणूयात आपण निगेटिव्हली चार्ज्ड जो असतो तो सेम आहे, पॉझिटिव्हली चार्ज्ड वेगळा आहे. ॲसिडमध्ये पॉझिटिव्हली चार्ज सेम आहे, निगेटिव्हली चार्ज जो आयन आहे तो वेगळा आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज आयनला आपण बेसिक आयन असं म्हणतो आणि निगेटिव्ह चार्ज आयनला आपण ॲसिडिक आयन असं म्हणतो. आता याच्यावरती बेस्ड आपल्याला बेसिसिटी आणि ॲसिडिटी ह्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत. आता इथे बघा, ते समजण्यासाठी आधी ह्या प्रत्येक हे ॲसिड्स आहेत ह्या कॉलममध्ये जे आहेत आणि इथे जे आहेत ते बेसेस आहेत. ॲसिडमध्ये ह्या H+ मध्ये किंवा ह्या टोटल सगळ्याच ॲसिड्समध्ये असणारे नंबर ऑफ H+ आयन्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज्ड आयन्स किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. हा एक मोलिक्यूल झाला किंवा हा जो HCl आहे हा एक मोलिक्यूल झाला, होय की नाही? ह्या एका मोलिक्यूलमध्ये किती H+ आयन आहेत हे आपल्याला प्रत्येक ह्या जो कंपाऊंड आहे किंवा प्रत्येक मोलिक्यूल म्हणूयात आपण ह्याला, त्याच्यामध्ये किती H+ आयनचा नंबर आहे हे आपल्याला शोधून काढायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे HClमध्ये H1 आहे की नाही? सो मी इथे लिहिलं 1. नंबर ऑफ H+ आयन्स आपल्याला शोधायचे आहेत. नंबर ऑफ H+ आयन. HNO3 मध्ये H किती दिसत आहेत? 1. सो इथं पण मी 1 लिहिलं. H2SO4 मध्ये 2 हायड्रोजन आहेत. सो आय विल राईट हिअर नंबर ऑफ H+ आयन्स ॲज 2. हिअर H2CO3. आता H2SO4 तुमचं सल्फ्युरिक ॲसिड. त्यानंतर हा झाला कार्बोनिक ॲसिड. H2CO3 मध्ये पण 2 नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स आहेत. H3BO3 दॅट इज बोरिक ॲसिड. याच्यामध्ये हायड्रोजन 3 दिसत आहेत. जे काही नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम जे आयन्स दिसत आहेत ते आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर हे फॉस्फोरिक ॲसिड H3PO4 याच्यामध्ये पण 3 दिसत आहेत. आता इथं मात्र तुम्हाला गोंधळ होऊ शकतो. सो तो अवॉइड करण्यासाठी आपण ह्या CH3COOH ह्याची दॅट इज ॲसिटिक ॲसिड त्याची आपण फोड करूयात. याच्यामध्ये CH3COO याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि H हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच या CH3COH मध्ये इथं 3 आणि इथं 4, इथं 1 असे मिळून 4 हायड्रोजन असं लिहायचं नाही. ह्याची जेव्हा आपण डिसोसिएट करतो याला
तेव्हा हा निगेटिव्हली चार्ज्ड पार्ट झाला आणि हा पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्ट झाला. सो H1 आहे. सो याच्यामध्ये नंबर ऑफ H प्लस आयन्स 1 आहेत. हे झालं ह्या ॲसिड्सच्या बाबतीत. तसंच बेसेसच्या बाबतीत बघूयात. NaOHमध्ये बेस आपण कशावरनं ओळखतो, त्याच्यामध्ये OH मायनस आयन्स आहेत ते बेसेस. इथे NaOHमध्ये एकच OH मायनस ॲडिकल, इथे जसं नंबर ऑफ H प्लस म्हणले की नाही, तसं आपल्याला ह्या सगळ्या कंपाऊंड्समध्ये असणारे नंबर ऑफ OH मायनस रॅडिकल्स फाइंड आउट करायचे आहेत. NaOHमध्ये आपल्याला एकच OH दिसतोय, सो मी याला 1 म्हटलं. KOHमध्ये अगेन 1 आहे. CaOH ट्वाईसमध्ये नंबर ऑफ हायड्रॉक्साईड जे आहेत ते किती आहेत, 2 आहेत. इथं पण 2 लिहिलेलं दिसतंय, इथे 3 लिहिलेलं दिसतंय. सो आय विल राईट हिअर 3. हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. हा जो झाला FeOH थ्राईस, याला फेरिक हायड्रॉक्साईड म्हणतात. 3 चार्ज आहे ना हा आयर्नचा. ॲक्च्युली हे कंपाऊंड फॉर्म होताना आपल्या व्हॅलन्सीज क्रॉस मल्टिप्लाय करतो की नाही, आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलेलो होतो. सो त्या अकॉर्डिंगली ही आयर्नची व्हॅलन्सी 3 आहे आणि जेव्हा आयर्नची व्हॅलन्सी 3 असते तेव्हा इट बिकम्स फेरिक. बरोबर. सो हियर OH 3 आहेत. याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रॉक्साईड जे आहेत आयन्स ते 3 झाले आणि NH4OHमध्ये मला एकच लिहिलेलं दिसतंय, सो मी इथे 1 लिहिलं. आता याच्यावरून आपण बघा काय काय प्रत्येक कंपाऊंडला जर बघितलं तर ह्या प्रत्येक कंपाऊंडमध्ये स्पेसिफिक नंबर ऑफ H प्लस आयन्स आणि ह्या केसमध्ये OH मायनस आयन्स हे तुम्हाला दिसून येतील. जसं की इथं तुम्हाला सांगितलं, जे पॉझिटिव्हली चार्ज्ड आहेत त्यांना आपण बेसिक आयन्स म्हणतो. निगेटिव्हली चार्ज जे आहेत त्यांना आपण ॲसिडिक आयन्स किंवा रॅडिकल्स कुठलाही वर्ड तुम्ही इथे यूज करू शकता. सो आता या कन्सेप्टवरून आपल्याला बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय आणि ॲसिडिटी ऑफ बेसिस म्हणजे काय हे शिकायचं आहे. बघा हां, एकदम इंटरेस्टिंग आहे. बेसिसिटी ऑफ ॲसिड. आता ॲसिडची बेसिसिटी म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडेल. ॲसिड तर ॲसिड आहे, त्यात बेस कुठनं आला, किंवा बेसिस ॲसिडिटी ऑफ बेसिस म्हणजे काय. बेस तर बेस आहे, त्याच्यात ॲसिडिटी कुठनं आली असं तुम्हाला वाटेल, पण त्याचं उत्तर जे आहे ते याच्यात आहे. बेसिक आयन म्हणजेच कॅटायन, त्याला आपण बेसिक आयन म्हटलं, होय की नाही. सो ॲसिडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या H प्लस आयनचा जो नंबर आहे त्याच्यावरती त्या ॲसिडची बेसिसिटी ठरते. म्हणजेच इथं हा जर HCl आपण विचारात घेतला तर इट इज हॅविंग 1 H प्लस आयन अँड हेन्स याला म्हणायचं मोनो बेसिक ॲसिड. का, कारण त्याच्यामध्ये एकच H प्लस आयन आहे म्हणून. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिडच्या बाबतीत 2 H प्लस आहेत, हेन्स इट इज डाय बेसिक ॲसिड. कळालं का. बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय, त्याची डेफिनिशन कशी लिहिणार बघा. नंबर ऑफ H प्लस आयन्स. H प्लस आयन्स कधी ऑब्टेन होतात, तर जेव्हा तुम्ही एखादं मोलेक्यूल, हा ॲसिडचा मोलेक्यूल आहे, तर तो मोलेक्यूल तुम्ही डिसोसिएट करता, डिझॉल्व करता वॉटरमध्ये, आपण बघितलं की नाही लास्ट लेक्चर्समध्ये. सो जेव्हा कोणत्याही ॲसिडला तुम्ही डिसोसिएट करता त्याच्यापासून किती नंबर ऑफ, एका मोलेक्यूलमधून किती हायड्रोजनचे आयन्स आपल्याला मिळणार ह्याच्यावरती त्या ॲसिडची बेसिसिटी ठरते. हा एक मोलेक्यूल आहे आणि ह्या एका मोलेक्यूलमध्ये 1 हायड्रोजनचा आयन आहे म्हणून ह्याची बेसिसिटी झाली 1. इन केस ऑफ H2SO4 हा एक मोलेक्यूल झाला, या मोलेक्यूलमध्ये 2 हायड्रोजनचे जे आयन्स आहेत ते आहेत म्हणून ह्याची बेसिसिटी झाली 2. येतंय लक्षात. सो बेसिसिटी ऑफ ॲसिडला काय म्हणणार, नंबर ऑफ H प्लस आयन्स ऑब्टेन्ड when a molecule of acid is dissociated
ॲसिडचा एक मोलेक्युलचं डिसोसिएशन केल्यानंतर किती नंबर ऑफ H प्लस आयन्स तुम्हाला मिळतात त्याच्यावरती त्याची बेसिसिटी ठरते. इन द सिमिलर वे ॲसिडिटी ऑफ बेसिस म्हणजेच त्या बेसिसमध्ये असणारं OH मायनस आयनचा नंबर. सो ॲसिडिटी ऑफ बेसिस याची डेफिनिशन जर आपल्याला विचारली तर इथे काय म्हणणार तुम्ही H प्लस आयन लिहिलाय त्याच्याऐवजी OH मायनस आयन लिहिणार. सो द डेफिनिशन विल बिकम द नंबर ऑफ OH minus ions obtained when one molecule of base is dissociated. एक मोलेक्यूल बेसचा, आता इथे बघा एक्झाम्पल NaOH हा एक मोलेक्यूल झाला. याचं जेव्हा आपण डिसोसिएशन करू किती OH मायनस आयन्स आपल्याला मिळणार आहेत 1. म्हणून या NaOH या बेसची ॲसिडिटी 1. गॉट इट? ॲसिडिटी ऑफ बेसिस, बेसिसिटी ऑफ ॲसिड ही कन्सेप्ट कळाली. ओके, एकदम क्लिअर झालं, क्रिस्टल क्लिअर. आता बघा हां, याच्या पुढची कन्सेप्ट आहे मोनोबेसिक ॲसिड, डायबेसिक ॲसिड, ट्रायबेसिक ॲसिड. ते या चार्टवरती आपण जी इन्फॉर्मेशन फिल केली आहे की नाही त्याच्यावरती बेस्ड आहे. आता तुम्हाला आयडिया आली असेल की मोनोबेसिक ॲसिड म्हणजे काय असणार. ह्या डेफिनिशन महत्त्वाच्या आहेत. ओके, तुम्हाला लिहायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि जे काही समोर दिसतं त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या नोटबुकवरती नोट डाऊन करून घ्या. आता तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 61 वरती याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. एक्झाममध्ये देखील तुम्हाला विचारला जातो. अशी लिस्ट देतील तुम्हाला ॲसिड्स किंवा बेसिसची आणि त्यांना कॅटेगराईज करायला सांगतील मोनोबेसिक ॲसिड किंवा मोनो ॲसिडिक बेसिस ह्या प्रकारे. कसं करायचं ते तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपण ॲसिडचा अभ्यास करूया. मी इथे म्हणेन ॲसिडमधला पहिला प्रकार मोनोबेसिक ॲसिड. आता सांगा, मोनो म्हणजे 1, बेसिक म्हणजे H प्लस आयन आता जसं बघितलं होतं, म्हणजे असं ॲसिड की ज्याच्यामध्ये एक H प्लस आयन किंवा त्याला तुम्ही रॅडिकल म्हणू शकता आहे. सो शोधा आता ह्या ज्या नंबर ऑफ ॲसिड्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिलेत त्याच्यामधले असे ॲसिड शोधा की ज्याच्यामध्ये एक हायड्रोजनचा आयन आहे. पहिला आहे HCl. सो मी इथं लिहीन HCl किंवा त्याच्या आधी आपण डेफिनिशनसुद्धा लिहू शकतो. ॲसिड, आता हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिली नाही आहे पण तुम्ही तयार करू शकता की नाही. आता तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली, मग याच्यावरून तुम्ही स्वतः डेफिनिशन तयार करू शकता. काय की मोनो म्हणजे 1, बेसिक म्हणजे ज्याच्यामध्ये H प्लस आयन आहे असा ॲसिड. ॲसिड विच इज हॅविंग सिंगल किंवा 1 असं म्हणू शकता तुम्ही 1 H प्लस आयन. म्हणून त्याला आपण मोनोबेसिक म्हटलं. एक्झाम्पल सांगा आता ह्या इथं आहेत त्याच्यातली HCl, HNO3 म्हणजेच आपला नायट्रिक ॲसिड. अजून कुठे 1, हा ॲसिटिक ॲसिड CH3COOH. ह्याचं तुम्हाला आयन सेपरेशन कळालं ना, मगाशी तुम्हाला दाखवलेलं होतं. ह्याच्यात CH3COO हा निगेटिव्ह आहे आणि H प्लस हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणून हा मोनोबेसिक झाला. डाय किंवा ट्रायबेसिक असं इथं येणार नाही. आता पुढचा प्रकार डायबेसिक आयन, डायबेसिक ॲसिड, ज्याच्यामध्ये ॲसिड विच इज हॅविंग 2 H प्लस आयन्स. डायबेसिकमध्ये 2 H प्लस आयन्स कोण कोण आहेत रे? एक्झाम्पल्स H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड, H2CO3, कार्बोनिक ॲसिड. हे डायबेसिक ॲसिड झाले. जिथं 2 H लिहिलेलं दिसलं की डायबेसिक. त्यानंतर तिसरा प्रकार येतो ट्रायबेसिक ॲसिड.
म्हणजेच असे ॲसिड्स की ज्यांच्यामध्ये 3 हायड्रोजनचे आयन्स आहेत. 3H+ जिथे आहेत ते ट्रायबेसिक ॲसिड्स. कोणकोणते आहेत इथे? एक्झाम्पल्स H3BO3, बोरिक ॲसिड, आणि H3PO4, फॉस्फोरिक ॲसिड. हे मोनो, डाय आणि ट्रायबेसिक ॲसिडचे एक्झाम्पल झाले. अशा पद्धतीनं तुम्ही कॅटेगराईज करायला तुम्हाला आलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा बेसिसिटी आणि ॲसिडिटी जेव्हा समजेल तेव्हा हे सगळं पुढं तुम्हाला आपोआप कळत जाईल. कुठंही पाठांतर पट्टीला तुम्ही अजिबात विचारसुद्धा करू नका, कन्सेप्ट समजून घ्या. बेसिसिटी म्हटलं की पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन कुठं आले ते बघायचं. ॲसिडिटी म्हटलं की निगेटिव्हली चार्ज्ड आयन आपल्याला शोधायचे आहेत. सो ह्या डेफिनिशनवरून आपण बेसिसचे प्रकार करू शकतो. कसे करायचे? 3 प्रकार. जसं आपण इथे मोनोबेसिक, डायबेसिक, ट्रायबेसिक बघितलं तसंच बेसिसचे प्रकार आपण किती? 3 असेच करू शकतो. दॅट इज मोनो ॲसिडिक बेसिस. आता अर्थातच याच्या डेफिनिशन काय असणार? द बेस विच कंटेन्स 1 OH- आयन. बेस having 1 OH- आयन. शोधा. ही लिस्ट आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड, त्याच्यामध्ये 1 OH- आहे. KOH दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड, याच्यामध्ये 1 OH- आहे. सो हे झाले तुमचे मोनो ॲसिडिक बेसिस. इन द सेम वे डाय ॲसिडिक बेसिस कुणाला म्हणू शकतो आपण? ज्यांच्यामध्ये 2 OH- आयन्स असतील ते डाय ॲसिडिक बेसिस झाले. शोधा या लिस्टमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड हे झाले 2 डाय ॲसिडिक बेसिस. एक्झाम्पल कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि बेरियम हायड्रॉक्साईड. सिमिलरली ट्राय ॲसिडिक बेसिस त्यांच्यामध्ये 3 OH- आयन्स असणार ते ट्राय ॲसिडिक. इथे आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH थ्राईस. त्यानंतर फेरिक हायड्रॉक्साईड FeOH थ्राईस. सो हे झाले ट्राय ॲसिडिक बेसिस. इझी आहे की नाही? आता तुम्हाला व्हिडिओ बघण्याच्या आधी थोडंसं वाटलं असेल की काय आहे हे बेसिसिटी आणि ॲसिडिटी. आता आय एम शुअर व्हिडिओ बघितल्यानंतर क्रिस्टल क्लिअर झालं असेल की बेसिसिटी आणि ॲसिडिटी काय असतं, मोनो ॲसिडिक, डाय ॲसिडिक, मोनोबेसिक, डायबेसिक हे काय सगळे प्रकार आहेत. इथं कुठंही कन्फ्युजन करून देऊ नका. एकदा शांतपणे तुम्ही हे बघा. त्यानंतर टेक्स्टबुक वाचायची देखील तुम्हाला गरज लागणार नाही ह्याच्यावरती. डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारे कॅटेगराईज तुम्हाला करता आलं. काय करायचं आहे? खूप काही करायचं नाही आहे. बेसिसमध्ये असणारे ॲसिड असेल तर H+ आयन किती दिलेले नंबर इथं दिसत आहेत. किती दिसत आहेत ना तेवढाच नंबर लिहायचा आहे. खूप डोकं पण चालवायचं नाही आहे. OH हे किती लिहिलेलं दिसतंय हे बेसच्या बाबतीत शोधायचं आहे आणि त्याचा नंबर जस्ट लिहायचा आहे आणि त्याच्यावरून आपण त्यांचे किती प्रकार काढले. एकदम इझी आहे की नाही? सो